हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024साठी आपण लास्ट मोमेंट रिव्हिजन सिरीज घेऊन आलो आहे. राहिलेल्या काही शिल्लक दिवसांमध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून रिवाईज करतो आहोत आणि मिनिमम इनपुट आणि मॅक्सिमम आउटपुट अशा पद्धतीने आपण हे जे काही लेक्चर आहेत ते बनवत आहोत. आता या लेक्चरमध्ये आपण किंवा या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या योजना या संदर्भाने पार्ट 2 बघणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 बघितलेलं होतं, ज्यामध्ये केंद्र शासनाने 2014 ते 2021पर्यंत ज्या महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या होत्या तर त्या संदर्भाने आपण जो आढावा आहे तर त्या व्हिडिओमध्ये घेतलेला होता आणि त्या संदर्भात किंवा त्या अनुषंगाने आयोगाने कशा पद्धतीने त्या योजनांवर प्रश्न विचारलेले होते तर ते प्रश्न देखील आपण त्या ठिकाणी सविस्तर डिस्कस केलेला आहे. बिफोर या व्हिडिओला बघण्याआधी तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यानंतर तुम्ही या व्हिडिओकडे शिफ्ट होऊ शकता किंवा हे व्हिडिओ बघू शकता. यामुळे जी लिंक आहे एकंदरीतच कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो आहे ते तुम्हाला कळेल आणि योजनांना कशा पद्धतीने रीड करावं किंवा योजनांसंदर्भात जी काही इन्फॉर्मेशन आहे ते कशा पद्धतीने गॅदर करावं ते तुमच्या लक्षात येईल. या लेक्चरमध्ये आपण पार्ट 2मध्ये 2022 ते 2023-24च्या दरम्यान केंद्र शासनाने किंवा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने आणि इतर जे काही इतर राज्यांच्या राज्य शासनाने जे काही योजना सुरू केलेल्या आहेत तर ते आपण ब्रीफमध्ये बघणार आहोत. ओके, व्हिडिओ जर लेंदी वाटत असेल किंवा लेंदी झाला असल्यास हे 1.25 किंवा 1.50च्या स्पीडने तुम्ही बघू शकता आणि या लेक्चरची PDF हवी असेल तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्या ठिकाणी या लेक्चरची PDF किंवा या व्हिडिओची PDF तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. थेट आपण आपल्या लेक्चरला किंवा आपल्या व्हिडिओला सुरू करूयात. आता पहिली जी योजना आहे ती प्रधानमंत्री स्वामित्व योजना, ज्याला PM स्वामित्व योजना म्हणून देखील ओळखली जाते. आता याचा उद्देश काय आहे तर ग्रामीण भागातील जमीन मोजणी संदर्भाने एकंदरीत जमीन मोजणी करून आणि त्या संदर्भाचे नकाशे तयार करून डिजिटलाइज फॉर्ममध्ये ग्रामीण घरमालकांना किंवा ग्रामीण जमीन मालकांना ते मालकी हक्क प्रदान करण्यासाठी म्हणून ही योजना तयार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून एकंदरीत जमीन मोजणी आणि नकाशे तयार केली जाते. आता PM स्वामित्व योजनेचा फुल फॉर्म जर विचारला तर लक्षात ठेवा, सर्वे ऑफ विलेजेस अँड मॅपिंग विथ इम्प्रोवाइज्ड टेक्नॉलॉजी इन विलेज एरिया अशा पद्धतीने या PM स्वामित्वाचं फुल फॉर्म आहे. सुरुवात कधी झाली तर पहिल्या टप्प्यामध्ये प्रायोगिक स्तरावर ही जी काही योजना आहे ती सुरुवात करण्यात आलेली होती 24 एप्रिल 2020ला. ओके, राष्ट्रीय पंचायत राज दिनी 24 एप्रिल 2020ला प्रायोगिक स्तरावर ही योजना सुरू करण्यात आलेली होती 6 राज्यांमध्ये. ओके, 6 राज्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती. कुठले राज्य आहेत तर हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड. ओके, असे 6 राज्य आणि आपल्या महाराष्ट्राचा देखील त्यामध्ये समावेश होता. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर त्याच दिवशी अर्थात 24 एप्रिल 2021ला राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त ही जी काही योजना आहे ती राष्ट्रीय पातळीवर किंवा व्यापक स्तरावर सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी जे काही मंत्रालय रिस्पॉन्सिबल आहे ते आहे पंचायत राज मंत्रालय. ओके, या पंचायत राज मंत्रालयाअंतर्गत ही योजना कार्यान्वित केली जाते. यामध्ये कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो किंवा कुठल्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट आहे तर सर्वेक्षण आणि नकाशे तयार करणे. ओके, एकंदरीतच ग्रामीण भागातील जमिनीचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून त्या संदर्भाचे जे नकाशे आहेत ते तयार करणे आणि ते तयार झाल्याच्यानंतर त्या संदर्भात जी काही डेटा आहे किंवा दस्तऐवज आहे ते दस्तऐवज कायदेशीर असा दस्तऐवज तयार करून मालमत्ता कार्ड संबंधित जमीन मालकांना प्रोव्हाइड करणे हे देखील या योजनेअंतर्गत समावेश आहे. त्याच्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ओके, ज्यामध्ये ड्रोन, कंटिन्युअस ऑपरेटिंग रेफरन्स स्टेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही जी काही योजना आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे. 24 एप्रिल 2021 पासून संपूर्ण भारतातील ग्रामीण लोकसंख्येला कव्हर करण्यासाठी ही योजना आहे. 2025पर्यंत देशातील सर्व गावांचा समावेश यामध्ये करण्यात येईल अशा पद्धतीची जी लक्ष्य आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. आता यामध्ये काही आणखी घटक दिलेले आहे ज्याच्यामध्ये रिफॉर्म लँड गव्हर्नन्स, ओके, जमीन सुधार विषयक जे काही प्रशासन आहे त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणणे, इन्क्लुझिव्ह सोसायटी समावेशक जे काही समाज आहे ते या योजनेच्या माध्यमातून त्याला चालना देणे, सस्टेनेबल हॅबिटेट, ओके, शाश्वत जे काही निवासस्थान आहे ते सुरळीत करणे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इकॉनॉमिक ग्रोथचा देखील विचार करण्यात आलेला आहे. ओके, इतर जे काही सोशो इकॉनॉमिक अपलिटमेंट, रेग्युलेटेड प्रॉपर्टी मार्केट्स, ओके, इत्यादी घटकांचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने प्रधानमंत्री स्वामित्व योजना आहे, लक्षात ठेवा.
24 एप्रिल 2021ला व्यापक स्तरावर, तर 24 एप्रिल 2020ला प्रायोगिक स्तरावर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. उद्देश काय आहे तर ग्रामीण भागातील जमीन मोजणी आणि नकाशे तयार करणे आणि त्या संदर्भात जो काही डिजिटलाइज फॉर्ममध्ये जो डेटा आहे तो ग्रामीण घरमालकांना प्रदान करणे, अर्थात मालकी हक्क प्रदान करण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आता यावर आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023मध्ये प्रश्न विचारलेला होता. स्वामित्व योजनेची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत असा एकंदरीत प्रश्न आहे. अ. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. त्याच्यानंतर आहे ब. शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदणी तयार करणे. क. दिलेला आहे मालमत्तेसंबंधित वाद कमी करणे आणि ड. विधान आहे मालमत्ता कर निश्चित करणे. सो मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं की ही जी काही योजना आहे ती एकंदरीतच ग्रामीण भागातील जमीन मोजणी संदर्भात आणि नकाशे तयार करण्यासंदर्भात आहे. आणि ब विधानामध्ये जे दिलेलं आहे आपल्याला तर त्याच्यात शहरी नियोजनासाठी दिलेलं आहे. त्यामुळे जे ब विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे, कारण ते शहरी भागासाठी नसून ते ग्रामीण भागातील जमिनीच्या अचूक नोंदणीसाठी आहे. ओके, सो त्यामुळे ब जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. आपण जर ब विधान असणारा पर्याय जर एलिमिनेट केला तर आपल्याला 2 पर्याय या ठिकाणी एलिमिनेट करू शकतो आणि पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 अशा पद्धतीने 2 पर्याय आपल्याकडे शिल्लक आहेत. सो अ विधानामध्ये दिलेलं आहे की ग्रामस्थांना त्यांचा मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे आहे का, तर नक्कीच या जमीन मोजणीच्या माध्यमातून जे काही मालकी हक्क घर मालकांना किंवा जमीन मालकांना प्रोव्हाइड केले जाईल तर त्या बेसिसवर ते बँकेकडून किंवा इतर जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत तर त्यांच्याकडून ते कर्जाची उचल करू शकतात आणि यामुळे त्यांची जी काही आर्थिक स्थिरता आहे ती सुनिश्चित केल्या जाईल. ओके, सो त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर ब स्टेटमेंट तर चुकीचं आहे, शहरी नियोजनासाठी नसून ग्रामीण भागासाठी येते. क दिलेला आहे मालमत्तेसंबंधित वाद कमी करणे, हे देखील या योजनेअंतर्गत समावेश आहे. बरोबर आहे हे स्टेटमेंट. क जे दिलेलं आहे मालमत्तेसंबंधित वाद कमी करणे, सो या योजनेअंतर्गत जे मालमत्तेसंदर्भात जी काही एकंदरीतच ग्रामीण भागातील जमीन मोजणी असेल किंवा नकाशे तयार करून मालकी हक्क प्रदान करणे असेल आणि यावरून आपल्याला दिसून येतो की ग्रामीण भागामधील जी काही जमिनी संदर्भात जे वादविवाद होतात ते त्याला आळा घालणे हे देखील या योजना सुरू करण्यामागची एक भूमिका राहू शकतो किंवा असू शकणार आहे. ओके, सो त्यामुळे क देखील आपण या ठिकाणी योग्य आहे असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर ड स्टेटमेंट मालमत्ता कर निश्चित करणे, ड देखील या ठिकाणी योग्य असणार आहे, कारण जर योग्य तो प्रमाणामध्ये किंवा सुव्यवस्थित डिजिटलाइज फॉर्ममध्ये जर संपत्ती संदर्भात जे काही ॲसेट्स कार्ड्स तयार झाले तर त्यावरून गव्हर्नमेंटला एक पर्टिक्युलर जे काही मालमत्ता कर आहे ते निश्चित करण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे ड देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो ब वगळता तीनही जे स्टेटमेंट आहे, ब सोडून इतर जे काही स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ क ड. ओके, सो अ क ड या प्रश्नाचा योग्य पर्याय होता. त्यानंतरची योजना आहे PM विश्वकर्मा योजना. अलीकडे 2023-24मध्ये चर्चेत असणारी योजना. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना भारत सरकारची एक पहल योजना आहे. या अंतर्गत देशातील जे काही पारंपरिक कारागीर आहेत किंवा शिल्पकार आहेत तर त्यांच्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना एकंदरीतच आर्थिक समावेशनाच्या मुख्य धारेवर आणण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. 2023-24च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ही जी काही योजना आहे ती घोषित करण्यात आलेली होती आणि त्यानुसार 17 सप्टेंबर 2023 रोजी अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी आर्थिक, तांत्रिक आणि विपणन समर्थन प्रदान करते. ओके, सो ही योजना एकंदरीतच जे पारंपरिक कारागीर आहेत त्यांचा हस्तव्यवसाय असेल किंवा इतर जे काही कलाकुसरीच्या वस्तू असतील तर त्यांना एक आर्थिक टप्प्यामध्ये किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचाही सहभाग व्हावा यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता यासाठी जे काही रिस्पॉन्सिबल मंत्रालय आहे ते आहे सूक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालय. ओके, सो मध्यम उद्योग मंत्रालय ज्याला MSME म्हटलं गेलेलं आहे. मार्जिनल स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइसेस. ओके, सो या मंत्रालयाअंतर्गत ही योजना कार्यान्वित केली गेलेली आहे. योजनेचे प्रकार काय आहे तर केंद्र शासनाची योजना आहे, सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. ओके, सो ही जी काही योजना आहे ती 100% केंद्र पुरस्कृत किंवा केंद्राद्वारे चालवली जाणारी योजना आहे, ज्यामध्ये जो काही खर्च आहे तो 100% खर्च केंद्र सरकार करत असते.
कालावधी किती असणार आहे तर 2023-24 पासून 2027-28पर्यंत म्हणजे साधारणतः 5 वर्षाच्या कालावधीसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता या योजनेमध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश आहे किंवा कुठल्या घटकांचा समावेश आहे तर याच्यामध्ये या योजनेअंतर्गत 18 प्रकारचे जे काही लघु व्यवसाय आहेत. ओके, सो कलाकुसरीच्या किंवा कारागीर किंवा शिल्पकारांनी जे काही कलाकुसरीचं जे लघु व्यवसाय करत आहेत सो त्या अशा 18 प्रकारच्या लघु व्यवसायांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये माती भांडी असेल, विणकाम, लोहारकाम, सुतारकाम इत्यादी. ओके, सो या ठिकाणी या इमेजमध्ये बघू शकता सुनार, लोहार, कुंभार, ओके, मूर्तिकार, त्याच्यानंतर मोची, राजमिस्त्री वगैरे अशा 18 जे काही लघु व्यवसाय आहेत तर त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. लहान आणि सूक्ष्म उद्योग या उत्पादन प्रक्रियेमध्ये गुंतलेल्या अशा लहान आणि सूक्ष्म उद्योगांना चालना देऊन एकंदरीतच आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करणे हे देखील या योजनेअंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. यासाठी क्रेडिट सपोर्ट देखील दिला जातो. 18 महिन्यांसाठी 1 लाख रुपयेपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. ओके, सो कर्जाच्या स्वरूपामध्ये दिली जाते. तर 3 महिन्यांच्या मुदतीसाठी किंवा 30 महिन्यांच्या मुदतीसाठी 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज देण्यात येतो आणि 3 लाख रुपयेपर्यंतचे विनातारण एंटरप्राइज डेव्हलपमेंट लोन देखील प्रोव्हाइड करण्यात येतो. ओके, सो अशा पद्धतीने 3 लाख रुपयेपर्यंतचे जे काही कर्ज आहे ते या योजनेअंतर्गत प्रोव्हाइड करण्यात येतो. ओके, आता यासाठी 5 ते 7 दिवसांचे एक आठवडी जे प्रशिक्षण आहे या कारागिरांना किंवा शिल्पकारांना ते देखील देण्यात येतो, ज्याच्यामध्ये प्रतिदिन त्यांना 500 रुपये दैनिक भत्ता अशा स्वरूपामध्ये देण्यात येतो. आणि टूल किट खरेदी करण्यासाठी म्हणजे त्यांचे जे काही युटिलिटीज आहेत किंवा युटेन्सिल्स आहेत तर त्यासाठी म्हणून टूल किटसाठी 15,000 रुपयाची आर्थिक सहायता देखील गव्हर्नमेंटकडून दिली जाते. ओके, सो कुठल्याही तारणाशिवाय पहिल्या हप्त्याची जी रक्कम आहे ती 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज दिले जातो. तर दुसऱ्या हप्त्यासाठी किंवा दुसरे जो काही किस्त आहे सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायचं असेल तर 2 लाख रुपयेपर्यंत जी काही लोन आहे ती दिली जाते. ओके, सो 18 महिन्यांसाठी 1 लाख रुपये तर 30 महिन्यांच्या मुदतीसाठी 2 लाख रुपये कर्जाची रक्कम 2 हप्त्यांमध्ये दिली जाते. ओके, सो अशा पद्धतीने PM विश्वकर्मा संदर्भात या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतरची योजना आहे PM सूर्यघर योजना, ज्याला मोफत वीज योजना म्हणून ओळखली जाते. ओके, आता अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि यावर्षी कंबाईन किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये किंवा कुठल्या तरी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके, भारत सरकारची एक अशी योजना आहे ज्या अंतर्गत घरांमध्ये छतावर सोलर सिस्टम बसवून भारतभरातील 1 कोटी घरांमध्ये दर महिन्याला 300 रुपयेपर्यंतचे जे काही युनिट्स आहेत ते मोफत वीज पुरवणे. ओके, सो थोडक्यात सोलर सिस्टमच्या माध्यमातून किंवा सौर ऊर्जा स्थापित करून जवळपास देशभरातील 1 कोटी घरांमध्ये दर महिन्याला 300 युनिट्सपर्यंतची जी काही पारंपरिक विजेची बचत आहे ती करता येईल आणि त्याचा जो काही भार आहे तो पारंपरिक विजेवर पडणार नाही आणि एकंदरीतच सौर ऊर्जेच्या माध्यमातून 300 युनिट्सपर्यंतची जी काही ऊर्जा आहे ती जनरेट करून त्याचा वापर आपण घरामध्ये करू शकतो. अशा पद्धतीने 300 युनिट्स मोफत वीज या अंतर्गत पुरवणे अशी एकंदरीत योजना आहे. ओके, सो लक्षात ठेवा. या सौर सिस्टम किंवा सोलर सिस्टम योजनेअंतर्गत ज्याला PM सूर्यघर योजना म्हटलं गेलं आहे, सो याच्यामध्ये एकदा का आपण घरामध्ये ही सोलर सिस्टम बसवलं तर जी पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपल्या घरामध्ये जो विजेचा खर्च होतो आहे तर त्यापैकी 300 युनिट्सपर्यंतचा खर्च या विजेवर महिन्याला या सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपली जी मोफत वीज आहे किंवा विजे खर्च आहे तो आपल्याला होणार नाही आणि एकंदरीतच मोफत स्वरूपामध्ये आपल्याला 300 युनिट्सपर्यंतची वीज आपल्याला दिली जाईल. अशा पद्धतीने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सुरुवात 13 फेब्रुवारी 2024ला. मंत्रालय आहे केंद्रीय नवीन व अक्षय ऊर्जा मंत्रालय, ज्याला केंद्रीय नूतनीकरण व अक्षय ऊर्जा मंत्रालय म्हटलं जातो आहे. मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. भारतभरातील 1 कोटी घरांमध्ये दर महिन्याला 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवणे हे या योजनेचे उद्देश आहे किंवा उद्दिष्ट आहे. सो इतकंच लक्षात ठेवा, 1 कोटी घरांमध्ये दर महिन्याला 300 युनिट्सपर्यंतचे मोफत वीज पुरवणे. आता कोणत्या भागामध्ये किंवा कुठल्या क्षेत्रासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे किंवा याचे जे काही उद्दिष्ट आहेत तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. दुर्गम भागातील विजेची समस्या दूर करणे, पर्यावरणीय दृष्ट्या पारंपरिक इंधनाची बचत करून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे आणि राष्ट्रीय सौर मिशन अंतर्गत जी काही ठरवलेले उद्दिष्ट आहे ते साध्य करणे यासाठी म्हणून ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे.
या अंतर्गत काही आर्थिक सहाय्य आणि अनुदान देखील दिलं जातं. 2 किलोवॅटपर्यंतच्या स्थापित ऊर्जा क्षमतेसाठी किंवा सोलर सिस्टम बसवण्यासाठी एकूण खर्चाच्या 60% खर्च केंद्र सरकारकडील किंवा केंद्रीय आर्थिक सहाय्य CFA याकडून प्रोव्हाइड केली जाईल. 2 ते 3 किलोवॅटपर्यंतची क्षमता स्थापित करायची असेल तर मर्यादित असलेल्या या प्रणालीसाठी 40% आर्थिक सहाय्य किंवा 40% अनुदान जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ती करेल. आणि 3 किलोवॅटपर्यंतची स्थापित ऊर्जा सिस्टम बसवायची आहे तर अशा वेळेस 7% दराने कोलॅटरल फ्री कर्ज देखील गव्हर्नमेंटकडून दिले जाईल. ओके, सोलर सिस्टम बसवण्यासाठी कर्ज देखील प्रोव्हाइड केलं जाईल आणि त्यासाठी अनुदान देखील गव्हर्नमेंटकडून दिली जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, यासाठी काही पात्रता दिलेलं आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी भारतीय नागरिकांच्या घरामध्ये किंवा योग्य छत असणे आवश्यक आहे. ओके, घरांमध्ये वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे आणि सोलर पॅनलसाठी याआधी कुठलेही इतर अनुदान घेतलेले नसावे अशी तरतूद या ठिकाणी देण्यात आलेली आहे. वैध वीज कनेक्शन आणि याआधी कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही प्रकारची सोलर पॅनलसाठी अनुदान घेतलेलं असता कामा नये. ओके, अशी योजना आहे. आता सबसिडी बेनिफिटमध्ये काय दिलेलं आहे तर 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये स्टेट गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करेल. 2 किलोवॅट सिस्टम स्थापित करायचे असेल तर 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त ऊर्जेची स्थापित क्षमता जर बसवायची असेल तर 78,000 रुपये इतकं जे काही रक्कम आहे किंवा अनुदान स्वरूपामध्ये ही रक्कम गव्हर्नमेंट अर्थात सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करेल. ओके, अशा पद्धतीने PM सूर्यघर योजनेसंदर्भात हे दिलेलं आहे. त्याच्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजना, ज्याला PM विकास योजना म्हटलं गेलेलं आहे. अल्पसंख्याकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. याआधी अल्पसंख्याकांसाठी जी योजना सुरू करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये सीखो और कमाओ, उस्ताद, हमारी धरोहर, त्याच्यानंतर नई रोशनी आणि नई मंजिल. या 5 योजनांचे एकत्रीकरण करून 5 योजनांचे एकत्रीकरण करून नव्याने प्रधानमंत्री विरासत का संवर्धन अर्थात PM विकास योजना सुरू करण्यात आलेला आहे. याला पूर्वी प्रधानमंत्री कौशल को काम कार्यक्रम अशा पद्धतीने किंवा या नावाने संबोधले जायचे. आता त्याचं नाव प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजना अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. सुरुवात डिसेंबर 2022मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाअंतर्गत ही योजना कार्यान्वित केली आहे. एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे जी देशभरातील अल्पसंख्याक आणि कारागीर समुदायांच्या कौशल्य, त्यांच्यामधील उद्योजकता आणि नेतृत्व जे गुण आहेत ते विकास करणे, नेतृत्व गुणाचा विकास करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रमुख घटक काय दिलेले आहे तर अल्पसंख्याकांमध्ये किंवा एकंदरीतच कारागिरांमध्ये कौशल्य आणि प्रशिक्षण त्यांना देऊन त्यांचं कौशल्यपूर्ण प्रशिक्षण त्यांना प्रोव्हाइड करणे आणि त्यांच्यातील जे काही कौशल्यपूर्ण गुण आहेत ते जोपासणे, तसेच अपारंपरिक कौशल्य किंवा पारंपरिक जे कौशल्य आहे ते प्रदान करणे, नेतृत्व आणि उद्योजकते संदर्भाने आणि विशेषतः महिलांचे नेतृत्व विकास करणे, तसेच सघन उद्योजकता प्रशिक्षणावर लक्ष देणे हे या योजनेअंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीत देखील या ठिकाणी दिलेलं आहे की शालेय शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रोत्साहन देऊन त्यांना पुनर्प्रवेश कार्यक्रम त्यांच्यासाठी सुरू करणे आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन संस्था अर्थात जे काही ओपन युनिव्हर्सिटी आहेत तर त्या ओपन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या अल्पसंख्याक गटातील विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेल्या आहे तर त्यांना पुनर्प्रवेश करून देण्यासाठी म्हणून या तरतुदींचा देखील या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आणि एकंदरीतच पायाभूत सुविधांचा विकास करणे. ओके, कौशल्य आणि प्रशिक्षण, नेतृत्व आणि उद्योजकता विकास गुण निश्चित करणे किंवा सुनिश्चित करणे, शिक्षणासंदर्भात ज्या काही तरतुदी आहेत ते या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे आणि पायाभूत सुविधेचा विकास देखील या ठिकाणी दिलेला आहे. आता या योजनेचे जे काही सविस्तर जे काही विश्लेषण आहे किंवा सविस्तर जी काही इन्फॉर्मेशन आहे ते या वेबसाईटवर दिलेलं आहे, तर तुम्ही हे चेक करू शकता. PDFवर तुम्हाला ही लिंक दिली, लिंक ओपन टॅप कराल या लिंकवर तर ती डायरेक्ट साईट ओपन होईल आणि त्या ठिकाणी ज्या सीखो व कमाव योजना किंवा उस्ताद योजना काय आहे तर त्या संदर्भात जे काही सविस्तर इन्फॉर्मेशन आहे ते दिलेलं आहे, तर तुम्ही चेक करू शकता. आता 5 जे काही योजना आहेत ज्याच्यामध्ये सीखो और कमाओ, उस्ताद, हमारी धरोहर, नई रोशनी आणि नई मंजिल. PM विकास योजना लक्षात ठेवा. अल्पसंख्याक मंत्रालय अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता अल्पसंख्याकांसाठी जी काही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्यावर आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019मध्ये प्रश्न विचारलेलं होतं. अल्पसंख्याकांच्या समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणती योजना उपयोगी आहेत असा एकंदरीत प्रश्न आहे. नई रोशनी, पढो परदेश,
सिका व कमवा आणि नई मंजिल. सो कुठल्या योजनांचा समावेश या अल्पसंख्याकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे किंवा अल्पसंख्याकांच्या सामाजिक व आर्थिक वाढीसाठी उपयोगी योजना आहे. सो याच्यामध्ये नई रोशनी, पढो परदेश, शिका व कमवा व नई मंजिल या योजनेचा समावेश आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. सो PM विकास योजनेअंतर्गत नई रोशनी, सिखो और कमाओ किंवा सिका व कमवा आणि नई मंजिल या योजनेचा एकत्रीकरणातून नव्याने प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरची योजना आहे किंवा याला आपण मिशन किंवा अभियान, महाअभियान म्हणू शकतो, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, ज्याला शॉर्टमध्ये PM जनमन योजना म्हणून संबोधले जातो आहे. आता 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी विशेष दुर्बल आदिवासी समुदायासाठी, अर्थात जे काही पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स आहेत, ओके, ज्याला आपण PVTGs, पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स म्हणत असतो. सो त्यांच्या विकासासाठी, ज्याला मराठीमध्ये विशेष दुर्बल आदिवासी समुदाय म्हटलं गेलेलं आहे, सो त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणून PVTG विकास मिशन सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2023-24 या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी केलेली होती. आणि त्यानुसार 15 नोव्हेंबर 2023 रोजी जनजाती गौरव दिन या दिनानिमित्त पंतप्रधानांनी हे जे काही PVTG विकास मिशन आहे ते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या अंतर्गत किंवा या नावाने केलेलं आहे, ज्याला शॉर्टमध्ये PM जनमन योजना म्हटलं गेलेलं आहे. ओके, आदिवासी मंत्रालयाअंतर्गत ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या अंतर्गत सुरक्षित घरे, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण यासारख्या आवश्यक सुविधा, तसेच रस्ते व दूरसंचार कनेक्टिव्हिटी वाढवणे. कुठल्या क्षेत्रासाठी? तर ज्या ठिकाणी PVTG कुटुंबे राहतात किंवा समुदाय राहतात आणि ते ज्या ठिकाणी राहतात अशा आदिवाशांचे जे काही पायाभूत विकास आहे ते घडवून आणण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. थोडक्यात ज्या भागामध्ये PVTG ग्रुप जे आदिवासी समुदाय राहतात, सो त्या आदिवासी समुदायांच्या पायाभूत सुविधांचा विकास, त्यांच्यामधील शिक्षणाचे जे काही सोयी आहे, कौशल्यपूर्ण किंवा पोषण संदर्भात जे काही समस्या आहेत तर ते दूर करण्यासाठी म्हणून आणि रस्ते तसेच दूरसंचार कनेक्टिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान सुरू करण्यात आलेले आहे. सुरुवातीला या योजनेची जी काही प्रायोगिक स्तरावर सुरुवात 100 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती, ज्यात 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये अंदमान व निकोबार बेटांमधील 500 ब्लॉक आणि 15,000 PVTG वस्त्यांना त्याचा फायदा होणार आहे किंवा त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके, सो 18 राज्यातील 500 ब्लॉक म्हणजे 500 तालुक्यांमधील 15,000 PVTG वस्त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके, आता PVTG म्हणजे काय? तर PVTG जी काही संकल्पना आहे ती सर्वप्रथम 1973 ढेबर आयोगाने, ओके, सो लक्षात ठेवा, ढेबर आयोगाने पहिल्यांदा जे काही आदिवासी गटाअंतर्गत विविध आदिवासींची श्रेणी त्यांनी डिफाईन केलेली होती आणि दुर्बल आदिवासी गट किंवा अति वल्नरेबल आदिवासी गट म्हणून एक पर्टिक्युलर श्रेणी त्यांनी तयार केलेलं होतं, ज्याला PTG किंवा पर्टिक्युलरली ट्रायबल ग्रुप्स म्हटलं गेलेलं आहे. आणि 2006 त्याच्यात नावात बदल करून PVTG अर्थात पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप असे करण्यात आलेलं आहे. सो ही श्रेणी तयार करताना एकंदरीतच आदिवासी समुदायातील जे काही घटती लोकसंख्या किंवा स्थिर लोकसंख्या, त्यांचा एकंदरीत शेतीमध्ये जे तंत्रज्ञानाचा वापर करतात तर त्याचा शेतीपूर्व तंत्रज्ञानाचा वापरामध्ये कुठल्या अवजारांचा किंवा कुठल्या गोष्टींचा ते वापर करत होते, त्यानुसार आर्थिक मागासलेपणानुसार आणि कमी साक्षरता दरानुसार किंवा कमी साक्षरतेनुसार एक श्रेणीबद्ध अशी नवीन वर्गवारी त्यांनी तयार केली आणि याला PVTG हे नाव या ढेबर आयोगाने दिलेलं होतं. ओके, सो सध्या भारतातील 18 राज्यांमध्ये जवळपास 75 PVTG समुदाय आहेत. ओके, सो 75 प्रकारचे विशेष दुर्बल आदिवासी समुदाय आहेत असं आपण म्हणू शकतो. विशेषतः ओडिशामध्ये सर्वाधिक 15 प्रकारचे किंवा 15 पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल्स ग्रुप दिसून येतात. त्यानंतर आहे आंध्र प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये 9. ओके, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारचे जे PVTGs आहेत ते आहेत. त्याच्यामध्ये कोलाम, माडियागोंड, ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता, आणि कातकरी. ओके, सो कातकरी. सो असे 3 जे काही PVTGs आहेत त्यांचा समावेश आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, सो 3 प्रकारचे जे PVTG समुदाय आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडतात. त्यावर आयोगाने कंबाईन पूर्वपरीक्षा 2018 प्रश्न विचारलेला होता. महाराष्ट्र शासन 2013 केरकट समिती अहवालानुसार, ओके, सो महाराष्ट्र शासनाने 2013ची केळकर समिती जी अहवाल आहे तर त्या अहवालात
जी प्रकाशित माहितीनुसार राज्यातील समाज गटांचे खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली आहे, असा एकंदरीत प्रश्न होता, ज्यामध्ये कातकरी, माडिया गोंड, कोलाम आणि भिल्ल दिलेलं होतं. सो याच्यामध्ये 3 आदिवासी समुदायांना आदिवासी गट किंवा प्राचीन आदिवासी गट, ज्याला PT पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स म्हटलं गेलेलं आहे, ओके, किंवा प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स, त्यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सो त्यामध्ये आहे कातकरी, माडिया गोंड आणि कोलाम, ओके. मात्र भिल्ल या आदिवासी समुदायाचा या ठिकाणी समावेश नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक ABC, ओके. सो पर्याय क्रमांक ABC या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न आयोगाने आपल्याला विचारलेला होता. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. एकंदरीतच कोविड-19च्या महामारीच्या काळामध्ये गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली होती. सो महामारीच्या काळात कुणालाही अन्नापासून वंचित राहावं लागणार नाही, यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, ओके. 26 मार्च 2020 रोजी या योजनेची जी काही सुरुवात आहे ती करण्यात आली आणि पहिला जो टप्पा होता तो 1 एप्रिल ते 1 जून, ओके. सो अशा 1 महिन्यासाठी पहिल्या टप्प्यात या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला होता. मंत्रालय कुठल्या मंत्रालयाअंतर्गत, तर अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, तर गरीब, कामगार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अन्नधान्याचा पुरवठा करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. महामारीच्या काळात, विशेषतः कोविड-19च्या काळामध्ये रोजगार, उत्पन्न आणि आर्थिक स्तरावर प्रचंड प्रमाणामध्ये परिणाम झाल्याकारणाने गरीब कुटुंबांना जीवनावश्यक गोष्टी पुरवण्याच्या उद्देशाने म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली होती. आता ही जी योजना आहे ती साधारणतः मार्च 2020 ते डिसेंबर 2022 पर्यंत लागू होती, पण नंतर यामध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे, जेणेकरून गरिबांना दीर्घकाळ लाभ मिळू शकतील. 1 जानेवारी 2023 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे, ओके. सो सुरुवातीला स्वतंत्रपणे ही योजना सुरू करण्यात आलेली होती, मात्र 1 जानेवारी 2023 पासून नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 या कायद्याअंतर्गत या योजनेचा समावेश करून अंत्योदय अन्न योजनेअंतर्गतचे लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गतचे जे लाभार्थी आहेत तर त्यांना अनुक्रमे 35 किलो दरमहा रेशन आणि प्राधान्य कुटुंब यांना 5 किलो जे काही रेशन आहे किंवा अन्नधान्य आहे ते मोफत दिले जाते, ओके. सो अशा पद्धतीची तरतूद दिलेली आहे. अंत्योदय योजनेची लाभार्थ्यांना 35 किलो, तर प्राधान्य कुटुंब अंतर्गत लाभार्थी जे आहेत तर त्यांना 5 किलो मोफत अन्नधान्य दिले जाते आहे. 2024मध्ये 1 जानेवारी 2024 पासून ते 5 वर्षासाठी परत त्यामध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे, जी आता 31 डिसेंबर 2028 पर्यंत ही योजना कार्यान्वित असणार आहे, ओके. सो अशा पद्धतीने पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसंदर्भाने आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे, ओके. सो 26 मार्च 2020 अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरची योजना आहे अलीकडे मागच्या वर्षी अर्थात 2023मध्ये सुरू करण्यात आलेली योजना लखपती दीदी योजना. आता भारत सरकारची ही योजना आहे. याचा उद्देश जे काही सेल्फ हेल्प ग्रुप आहेत तर त्या सेल्फ हेल्प ग्रुप अंतर्गत ज्या महिला आहेत तर त्यांचं आर्थिक समावेशन घडवून आणणे, त्यांच्यातील जे काही उद्योग स्किलता आहे किंवा उद्योग जे कौशल्य आहे त्याला चालना देणे आणि कर्जाच्या स्वरूपामध्ये त्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी म्हणून एकंदरीत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून थोडक्यात महिलांचे सक्षमीकरण घडवून आणणे हे या योजना सुरू करण्यामागचे मुख्य उद्देश किंवा महत्त्वाचे उद्दिष्ट आपण म्हणू शकतो, ओके. सो बचत गटातील महिलांना आर्थिक समावेशन, उद्योजकता आणि कर्जाच्या उपलब्धतेद्वारे त्यांची सक्षमीकरण घडवून आणणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सुरुवात कधी झाली तर नोव्हेंबर 2023 या महिन्यात नोव्हेंबर 2023मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मंत्रालय आहे ग्रामीण विकास मंत्रालय, ओके. सो या ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. या अंतर्गत ग्रामीण महिलांना शेती संदर्भात किंवा इतर कामासाठी उपयुक्त असलेले जे काही ड्रोन साहित्य असतील किंवा इतर साहित्य असतील ते प्रोव्हाइड करणे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना दरवर्षी 1 लाख रुपयेपर्यंतचे जे इन्कम आहेत ते मिळू शकेल आणि महिन्याला 10,000 रुपयेपर्यंत मासिक उत्पन्न ते प्राप्त करता येऊ शकेल, अशा पद्धतीने त्यांना सक्षम करणे म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. थोडक्यात सक्षमीकरण योजना म्हणू शकतो, ओके. महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवा लखपती दीदी योजना. त्यानंतरची योजना आहे
महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम, ज्याला ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, आणि महत्त्वाकांक्षी ब्लॉक कार्यक्रम, जे ॲस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम म्हणून ओळखली जाते. आता महत्त्वाकांक्षी ब्लॉक प्रोग्राम जी योजना आहे ती 2023मध्ये 7 जानेवारी 2023ला सुरू करण्यात आलेली आहे. आता महत्त्वाकांक्षी ब्लॉक प्रोग्राममध्ये किंवा ब्लॉक कार्यक्रमामध्ये जे काही देशातील मागासलेले तालुके आहेत, तर त्या मागासलेल्या तालुक्यांमध्ये विविध विकास मापदंडाच्या आधारावर विकासात्मक कामगिरी सुधारणे, त्या तालुक्यांमधील विकासात्मक कामगिरी सुधारणे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि यासाठी 27 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधील 329 जिल्ह्यांमधील 500 ब्लॉक निश्चित करण्यात आलेले आहे. 500 ब्लॉक म्हणजे काय, तर 500 तालुक्यांचा या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेची जी काही लॉन्च कधी झाली, 7 जानेवारी 2023 पंतप्रधानांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 500 ब्लॉकचा समावेश करण्यात आलेला आहे आणि 39 प्रकारचे इंडिकेटर्स देखील या ठिकाणी समावेश किंवा या 39 प्रकारच्या निर्देशकाच्या माध्यमातून या 500 तालुक्यांमध्ये विकास कामे घडवून आणण्यासाठी म्हणून ही योजना सुरू केली गेलेली आहे. ती 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2023 दरम्यान सर्व 500 महत्त्वाकांक्षी तालुक्यांमध्ये संकल्प सप्ताह देखील साजरा करण्यात आलेला होता. सो हे देखील लक्षात ठेवा, स्टेटमेंट बेस्ड प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. सो 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2023 संकल्प सप्ताह. आता याआधी जे महत्त्वाकांक्षी ब्लॉक प्रोग्राम कार्यक्रम आहे, तर याही आधी महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम या नावाने ही योजना सुरू करण्यात आलेली होती. सो थोडक्यात महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर सध्या 2023मध्ये 7 जानेवारी 2023ला महत्त्वाकांक्षी ब्लॉक कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहे. सो हे विशेषतः तालुक्यांसाठी होते. त्याआधीची जी योजना आहे ती महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम, ज्याला ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम म्हटलं गेलेलं आहे. मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो 5 जानेवारी 2018ला या योजनेचा शुभारंभ झालेला होता. देशभरातील सर्वात कमी विकसित असे 112 जिल्ह्यांची जलद आणि प्रभावी विकासात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी म्हणून महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम किंवा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आहे ती सुरू करण्यात आलेली होती. या योजनेची जी अंमलबजावणी आहे ते एकंदरीतच नीती आयोगातर्फे ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे किंवा त्या संदर्भात जी काही अंमलबजावणीचे कार्य आहे ते नीती आयोगातर्फे चालवली जाते किंवा राबवली जाते. सो नीती आयोगाला राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासनाचं सहकार्य देखील प्राप्त होत आहे. आता यामध्ये आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, वित्तीय समावेशन आणि कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा या 5 विषयांचा समावेश या ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम अंतर्गत करण्यात आलेला आहे. कुठले? पहिला आहे आरोग्य आणि पोषण, त्यानंतर दुसरा शिक्षण, तिसरा आहे कृषी आणि जलसंपदा, त्यानंतर चौथा आहे वित्तीय समावेशन आणि कौशल्य विकास, आणि शेवटचा 5वा जो आहे तो पायाभूत सुविधा. सो या 5 विषयांवर भर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि एकंदरीतच मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास घडवून आणणे. किती जिल्हे आहेत तर लक्षात ठेवा, 112 जिल्ह्यांसाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सो चर्चेत हे दोन्ही योजना 2023-24मध्ये चर्चेत होतं, त्यामुळे आपण हे या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतरची योजना आहे शैक्षणिक योजना, PM श्री योजना. सो PM श्री म्हणजेच काय, तर PM स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया या नावानं ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आता या योजनेची जी काही घोषणा आहे ते 5 सप्टेंबर 2022ला पंतप्रधानांनी शिक्षक दिनानिमित्त केलेलं होतं. एकंदरीतच देशभरातील जे काही शाळा आहेत किंवा विद्यालय आहेत तर त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावणे किंवा त्यांना उत्पादन कौशल्य, व्यस्त आपल्या जे काही शैक्षणिक कौशल्य आहे ते प्रदान करणे, त्यांना राष्ट्रीय विकासामध्ये कौशल्यपूर्ण योगदान त्यांचा मिळेल या पद्धतीने त्यांच्यामध्ये कौशल्यपूर्ण विकास घडवून आणण्यासाठी म्हणून एक मॉडेल स्कूल तयार करण्यासाठी म्हणून PM स्कूल फॉर रायझिंग इंडिया ही किंवा PM श्री ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली होती. 5 सप्टेंबर 2022ला घोषणा झाली आणि 7 सप्टेंबर 2022पासून ही जी योजना आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे. थोडक्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला 5 सप्टेंबर 2022 रोजी मंजुरी दिलेली आहे. आता यामध्ये सर्व समावेशक शालेय वातावरण तयार करण्यासाठी केंद्र सरकारची एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत जे केंद्र सरकार, राज्य, केंद्रशासित प्रदेश किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे काही शाळा आहेत या शाळांमधून विद्यमान शाळांचे बळकटीकरण करून जवळपास 14,500हून अधिक PM श्री शाळा डेव्हलप करणे किंवा PM श्री शाळा स्थापन करण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. थोडक्यात ज्याला आपण आदर्श
आदर्श शाळा ज्याला इंग्लिशमध्ये आपण मॉडर्न स्कूल म्हणत असतो. सो असे मॉडर्न स्कूल 14,500हून अधिक मॉडर्न स्कूल स्थापन करणे यासाठी म्हणून ही PM श्री स्कूल योजना किंवा PM श्री योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके. सो प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया. आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अंमलबजावणीसाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने शैक्षणिक संदर्भात ही योजना आहे PM श्री योजना, ज्याला प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया देखील संबोधले जातो आहे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री आवास शहरी योजना. ओके. सो प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागासाठी. आता यामध्ये शहरी भागातील जे झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणारे जे लोक आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून पात्र अशा शहरी कुटुंबांना पक्के घर सुनिश्चित करणे. कधीपर्यंत? सुरुवातीला ही जी योजना होती ती 2022पर्यंत सर्व पात्र कुटुंबांना, शहरी भागातील पात्र कुटुंबांना पक्के घर देणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. मात्र 2022पर्यंत ते उद्दिष्ट साध्य झालेलं आहे का? तर नाही. तर 2022पर्यंत ही जी योजना आहे ती साध्य न झाल्याने त्याचा जो काही एक्सटेन्शन पिरियड आहे ते 2024पर्यंत करण्यात आलेला आहे. ओके. सो 2024पर्यंत सर्व पात्र शहरी कुटुंबांना पक्के घर सुनिश्चित करणे यासाठी म्हणून ही प्रधानमंत्री शहरी आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे. सुरुवात 25 जून 2015. ओके. सो लक्षात ठेवा 25 जून 2015 रोजी या योजनेची शुभारंभ करण्यात आलेला आहे. मंत्रालय आहे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत ही जी काही योजना आहे ती कार्यान्वित केली गेलेली आहे. आणि या संदर्भात जे काही देखरेखीचे किंवा अंमलबजावणीचे कार्य आहे ते राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, हाऊसिंग बँक म्हटलं गेलेलं आहे, आणि गृहनिर्माण नागरी विकास मंडळ. ओके. गृहनिर्माण नागरी विकास महामंडळ ज्याला हुडको आपण म्हणत असतो. सो या NSB आणि हुडको या 2 संस्थेमार्फत या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती केली जाते आहे. 2024पर्यंत सर्व पात्र कुटुंबांना किंवा लाभार्थ्यांना घरे प्रोव्हाइड करणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके. सो लाभार्थी प्रणीत वैयक्तिक घर बांधकाम यासाठी एकंदरीत जी आर्थिक मदत आहे ते पात्र कुटुंबांना 1.5 लाख रुपयेपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. ओके. सो हे लक्षात ठेवा 1.5 लाख रुपयेपर्यंत आर्थिक मदत या प्रधानमंत्री शहरी आवास योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना शहरी यासाठी दिली जाते आहे. ओके. सो 25 जून 2015 यावर आयोगाने कंबाईनच्या पूर्वपरीक्षा 2020मध्ये प्रश्न विचारलेला होता. प्रधानमंत्री आवास योजना नागरी. ओके. सो प्राईम मिनिस्टर आवास योजना अर्बन या अंतर्गत 18 जानेवारी 2021पर्यंत किती घरे मंजूर करण्यात आली. ओके. एकंदरीतच जे काही अहवाल बेस प्रश्न या ठिकाणी आपण म्हणू शकतो. सो प्रधानमंत्री आवास योजनेच्या एकंदरीतच विकास कामांचा अहवाल त्यावेळेस प्रसिद्ध झालेला होता आणि त्यामध्ये 18 जानेवारी 2021पर्यंत 128.8 लाख घर या अंतर्गत मंजूर करण्यात आलेले आहे असा आकडेवारी त्या ठिकाणी प्रसिद्धी झालेली होती. त्यामुळे यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. मागच्या स्लाईडमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना शहरी बघितलेलं आहे. आता या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. सो ग्रामीण भागातील जे बेघर कुटुंब आहेत, ओके, ज्यांच्याकडे घर नाही, सो अशा कुटुंबांना घर प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा घर बांधून देण्यासाठी आर्थिक सहाय्य दिली जाते. आता सुरुवातीला ही योजना 1996मध्ये इंदिरा आवास योजनेपासून ही योजना प्रेरित आहे किंवा या योजनेचे जे काही मॉडिफिकेशन करून सध्या 2016मध्ये प्रधानमंत्री आवास योजना या नावाने ही योजना परत सुरू करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवा जानेवारी 1996मध्ये इंदिरा आवास योजना यापासून ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमाची सुरुवात झालेली होती. आता प्रधानमंत्री आवास योजना जी आहे ती 1 एप्रिल 2016पासून इंदिरा आवास योजनेची जी काही पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ही मध्ये पुनर्रचना करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो मॉडिफिकेशन करून ही नव्याने योजना सुरू केली गेलेली आहे. याचे उद्दिष्ट काय आहे तर 2024पर्यंत सर्वांसाठी घरे पुरवण्यासाठी सरकारची वचनबद्धता या ठिकाणी सुनिश्चित करण्यात आलेली आहे. हे देखील 2022पर्यंत होतं, मात्र त्याच्यामध्ये एक्सटेंड करून जो कालावधी आहे ते 2024पर्यंत करण्यात आलेला आहे. आता याचे जे काही उद्दिष्ट आहे ते 2024पर्यंत सर्व बेघर गृहस्थ आणि कच्च्या आणि मोडकळीस आलेल्या जे काही घरं आहेत, सो अशा घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पक्के घर प्रोव्हाइड करणे. मूलभूत सुविधांसह म्हणजे काय तर त्यामध्ये बाथरूम, किचन वगैरे जे काही मूलभूत सुविधा आहे तर ते या ठिकाणी यासह प्रदान करणे यासाठी म्हणून ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. ओके. सो 1 कोटी कुटुंबांना 2016, 17 ते 18, 19 या 3 वर्षात 1 कोटी कुटुंबांना कव्हर करण्याचे याचे प्रयत्न होते. अलीकडे त्याच्यामध्ये वाढ देखील करण्यात आलेली आहे. ओके.
आर्थिक सहाय्य किती दिले जातो आहे, तर मैदानी भागामध्ये सुरुवातीला इंदिरा आवास योजनेअंतर्गत 70,000 रुपये आर्थिक सहायता दिली जात होती. तर त्याच्यामध्ये या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत 1,20,000 रुपये आर्थिक मदत मैदानी भागासाठी. तर डोंगराळ किंवा दुर्गम भाग या जिल्ह्यांमध्ये जी काही आर्थिक मदत आहे ती 1,30,000 रुपये दिली जातो आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, आर्थिक मदत केली जाते किती केली जाते ते. ओके, त्यानंतरची योजना आहे किंवा एकंदरीतच मिशन शक्ती ही जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी म्हणून एक छत्री किंवा अमरेला स्कीम म्हणून मिशन शक्ती ही एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरू केलेला आहे. ओके, सो कालावधी लक्षात ठेवा, 2021-22 ते 2025-26 एक अमरेला स्कीम आहे. या अंतर्गत महिलांसाठी जे काही महत्त्वाच्या योजना आहेत ज्यामुळे महिला सक्षमीकरण घडवून आणता येईल, सो त्या योजनांचे एकत्रीकरण करून ही नव्याने मिशन शक्ती या नावाने ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. लागू कधी झालेली आहे, तर 1 एप्रिल 2022 पासून मिशन शक्तीचे सर्व निकष लागू करण्यात आलेले आहेत. आता मिशन शक्ती अंतर्गत महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी हस्तक्षेप मजबूत करण्याच्या उद्देशाने मिशन मोडवरील ही योजना आहे. ओके, महिलांच्या जीवन चक्राच्या आधारे प्रभावित होणारे जे प्रश्न सोडवून तसेच मालकीच्या माध्यमातून त्यांना राष्ट्रीय उभारणीमध्ये समान भागीदार म्हणून बनवण्यासाठी म्हणून ही जी काही महिला प्रणित विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो थोडक्यात महिला सक्षमीकरणासाठी आणि आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा एकंदरीत जो वर्चस्व आहे किंवा सहभाग आहे तर ते वाढवण्यासाठी म्हणून ही मिशन शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता या अंतर्गत 2 उपयोजना आहेत, ज्याला संबल आणि समर्थ अशा 2 उपयोजनांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. संबल उपयोजनेमध्ये 1 स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि नारी अदालत या इनिशिएटिव्ज किंवा या योजनांचा या ठिकाणी या संबल योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर समर्थ या उपयोजनेमध्ये उज्ज्वला असेल, स्वाधार योजना. ओके, सो प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, त्यानंतर स्वाधार गृह योजना, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह योजना. ओके, आणि नोकरदार मातांच्या मुलांसाठी राष्ट्रीय बालगृह योजना, ज्याला नॅशनल क्रेज स्कीम म्हटलं गेलेलं आहे, आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे प्रधानमंत्री मातृ योजना सविस्तर बघितलेलं आहे. सो या योजनेचा समावेश या समर्थ उपयोजनेमध्ये करण्यात आलेला आहे. सो 2 प्रकारामध्ये मिशन शक्तीची 2 महत्त्वाची योजना आहेत. संबल याच्यामध्ये 1 स्टॉप सेंटर, वुमन हेल्पलाईन, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि नारी अदालत या घटकांचा समावेश आहे. तर समर्थ या योजनेअंतर्गत उज्ज्वला योजना, स्वाधार गृह, वर्किंग वुमन हॉस्टेल, नॅशनल क्रेज स्कीम आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना याचा समावेश या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, यावर देखील प्रश्न विचारण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री ग्रामोदय योजना व भारत निर्माण योजना. जुनी योजना आहे, विशेषतः आपण पंचवार्षिक योजना जेव्हा अभ्यासत असतो तर त्यामध्ये आपण हे जे काही योजना आहे त्याचा अभ्यास करत असतो. मात्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि इव्हन कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये यावर सातत्याने प्रश्न विचारला जातो आहे, म्हणून या ठिकाणी आपण हे जी काही योजना आहे ती घेतलेली आहे. पहिली जी आहे प्रधानमंत्री ग्रामोदय योजना, एकंदरीतच भारत सरकारने सन 2000 मध्ये ही योजना सुरू केली. या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणला जातो, ज्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, गृहनिर्माण, ग्रामीण रस्ते आणि पिण्याचे पाणी या 5 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विशेषतः ग्रामविकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये 2001 मध्ये ग्रामीण भागातील जे काही पोषण स्तर आहेत, ओके, सो पोषण या घटकाचा देखील समावेश करण्यात आलेला होता. सो हे देखील लक्षात ठेवा, 2001 मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला होता. सो 6 घटकांवर आधारित ही प्रधानमंत्री ग्रामोदय योजना आहे. सुरुवातीला 5 घटकांवर आधारित होतं, ज्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, गृहनिर्माण, ग्रामीण रस्ते आणि पिण्याचे पाणी या 5 घटकांवर ही जी काही योजना आहे ती केंद्रीकृत होती. त्यानंतरची योजना आहे भारत निर्माण योजना. सो हे देखील एकंदरीतच ग्रामीण विकासासाठी किंवा ग्रामीण भागातील पायाभूत विकास घडवून आणण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये देखील काही तरतुदी दिलेल्या आहेत, ज्याच्यात ग्रामीण विकास, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण दूरध्वनी, विद्युतीकरण, पाणीपुरवठा आणि सिंचन, विशेषतः ग्रामीण भागामधील रस्ते, गृहनिर्माण, दूरध्वनी, विद्युतीकरण, पाणीपुरवठा तसेच सिंचन या घटकांचा समावेश करणे, थोडक्यात पायाभूत घटकांचा विकास घडवून आणणे यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढे या भारत निर्माण अंतर्गतच सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम, एकात्मिक बाल विकास कार्यक्रम, मध्यान्ह भोजन योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियान
आणि माहितीचा अधिकार या कार्यक्रमांचा देखील समावेश या ठिकाणी करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो लक्षात ठेवा, भारत निर्माण योजना 2005-6 आणि प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2000मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. त्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे, ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो कंबाईनच्या पूर्वपरीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही. ओके, सो कंबाईन 2020मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, कुठला भाग किंवा भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही असा घटक कुठला आहे, तर जलसिंचन, ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण भागात शाळा, ग्रामीण रस्ते. ओके, सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे भारत निर्माण अंतर्गत ग्रामीण रस्ते, गृहनिर्माण, दूरध्वनी, विद्युतीकरण, पाणी पुरवठा आणि जलसिंचन यांचा समावेश आहे. सो जलसिंचन, विद्युतीकरण, ग्रामीण भागात शाळा आहे का, तर नाही, आणि रस्ते यांचा समावेश आहे. सो ग्रामीण भागात शाळा आपल्याला दिसून येत नाही. सो ग्रामीण भागात शाळा या ठिकाणी चुकीचं असणार आहे, कारण ते या भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सप्टेंबर 2001मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वत योजना या नावाने या योजनांच्या एकत्रीकरणातून कुठली योजना सुरू करण्यात आली असा एकंदरीत प्रश्न कंबाईनच्या ग्रुप सीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पूर्वपरीक्षेत. तर ते आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. आता ही योजना या ठिकाणी का घेतलेली आहे, तर यामध्ये पर्याय जर आपण बघितलं तर प्रधानमंत्री ग्रामोदय योजना दिलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने कुठल्या योजना महत्त्वाच्या आहेत ते आयोगाच्या प्रश्नावरून आपल्याला ते लक्षात येतो. ओके, सो त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामोदय योजना देखील या ठिकाणी त्याविषयी माहिती असणे अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे. त्यानंतरची योजना आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना. आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणून 13 जानेवारी 2016ला ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो केंद्र सरकारद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकांचे नुकसान होते, सो त्या नुकसान भरपाई त्यांना प्राप्त व्हावी आणि त्यासाठी त्यांना आर्थिक मदत पुरवली जाईल यासाठी म्हणून ही एकंदरीतच विमा स्वरूपाची योजना भारत सरकारने सुरू केलेली आहे. उद्दिष्ट काय आहे, तर नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग यामुळे पिकांचे नुकसान टाळणे, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचे उत्पन्न सुरळीत राखणे, आधुनिक शेतीचा स्वीकार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे इत्यादी उद्दिष्टे ठेवून प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. जरी ही योजना 13 जानेवारी 2016ला सुरू करण्यात आलेली असली तरी त्याची जी अंमलबजावणी आहे ती 1 एप्रिल 2016पासून सुरुवात झालेली आहे. वैशिष्ट्य दिलेलं आहे, याच्यामध्ये एक पर्टिक्युलर प्रीमियम दर सेट केला गेलेला आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या घटकासाठी प्रीमियम भरावा लागतो. जसे खरीप पिकांसाठी 2% प्रीमियम, रब्बी पिकासाठी 1.5% आणि वार्षिक बागायती व्यावसायिक पिकांसाठी 5% प्रीमियम दर भरावा लागतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने ही जी काही प्रीमियम आहे ती सेट करण्यात आलेलं आहे. आता या योजनेचा जो काही समावेश आहे तो खरीप आणि रब्बी हंगामातील सर्व प्रमुख पिकांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. कुठले पिके आहेत, तर अन्न पिके. ओके, ज्यामध्ये तृणधान्य, बाजरी व कडधान्य, त्याच्यानंतर तेलबिया असणारे पिके. ओके, सो तेलबियांचा समावेश देखील आहे आणि वार्षिक व्यापारी किंवा वार्षिक बागायती पिके, सो व्यापारी पिकांचा देखील या ठिकाणी समावेश आहे. आता ही जी काही योजना आहे ती एकंदरीतच भारतीय कृषी विमा कंपनी, ज्याला AIC म्हटलं गेलेलं आहे, सो भारतीय कृषी विमा कंपनी या एकच विमा कंपनीद्वारे ही योजना कार्यान्वित केली जाते किंवा हाताळली जाते आणि त्यानुसार जी काही नुकसान भरपाई ती देखील शेतकऱ्यांना दिली जाते. या अंतर्गत ही जी काही प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे, तर सुरुवातीला राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना या 2 योजनांच्या एकत्रीकरणातून ही योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा या 2 योजनांच्या ऐवजी किंवा त्यांच्या जागी नव्याने प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने प्रधानमंत्री फसल विमा योजनेसंदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यानंतरची योजना आहे महाराष्ट्र सरकारची योजना. ओके, अतिशय चर्चेत असणारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा घडवून आणणे, कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी म्हणून आणि थोडक्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी म्हणून महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. सुरुवात कधी झाली, तर 28 जून 2024 रोजी या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे. थोडक्यात 28 जून 2024पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ओके, सो DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे
दर महिना 1500 रुपयाची जे काही आर्थिक मदत आहे ते 21 ते 65 या वयोगटातील पात्र महिलांना हे दिली जाते आहे. ओके. आता लाभार्थी महिला किंवा लाभार्थी जी पात्रता आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्या, त्याच्यानंतर आहे निराधार महिला आणि कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. ओके. सो एकापेक्षा जास्त जर एक कुटुंबामध्ये अविवाहित महिला असतील किंवा मुली असतील तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. तर केवळ एकच अविवाहित महिला आणि इतर विवाहित महिलांना याचा लाभ घेता येऊ शकतो किंवा याचा लाभ मिळतो आहे. किमान वयाची अट 21 वर्षे व कमाल वयाची अट जी आहे 65 वर्षे आणि लाभार्थी कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. ओके. सो लक्षात ठेवा. यावर आयोग प्रश्न विचारू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी पात्रता आहेत तर वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किती आहे तर 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे अशी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे. सो हे लक्षात ठेवा. आता उद्दिष्ट दिलेलं आहे एकंदरीतच महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन रोजगार निर्मितीस चालना देणे, आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे, महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे अशा वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यानंतरची योजना आहे लेक लाडकी योजना. आता हे देखील ही जी योजना आहे ती महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे 2023-24. ओके. सो 2023-24च्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेचा जो काही घोषणा आहे ती करण्यात आलेली होती. सो त्यानुसार ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आता या योजनेअंतर्गत जे काही लाभ किंवा वैशिष्ट्य आहेत तर त्याच्यामध्ये मुलीच्या जन्मापासून या योजनेचा लाभ मिळायला सुरू होतो. मुलगी जन्माला आली तर त्यावेळेस मुली जन्माला आल्याच्या नंतर त्याचा मातापित्यांना अर्ज केल्यास 5,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते इन्स्टंटमध्ये. ओके. सो 5,000 रुपयाची जी आर्थिक मदत आहे ते त्यांच्या मातापित्यांना अर्थात बालिकेच्या किंवा मुलीच्या जन्मानंतर त्यांना प्राप्त होत असतो. आणि ही जी योजना आहे ती पिवळा आणि नारंगी कार्डधारक कुटुंबांनाच प्राप्त होत असतो. ओके. थोडक्यात काय तर जे काही पिवळा आणि नारंगी रेशन कार्डधारक कुटुंब आहेत तर या योजनेसाठी पात्र आहेत. इतर रेशन कार्डधारक यासाठी पात्र नाहीत. ओके. सो पिवळे किंवा केशरी, नारंगी अर्थात केशरी रेशन कार्डधारक या योजनेचा जो काही लाभ आहे तो 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींवर लागू होतो आहे. ओके. सो 1 एप्रिल 2023 नंतरच्या जे काही मुली जन्मलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे. या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल जर कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल आणि त्यांना एक मुली जन्माला आला असेल तर त्यांना 5,000 आर्थिक मदत दिली जाते. ओके. इन्स्टंटमध्ये. जेव्हा मुलगी पहिल्या वर्गात दाखल होईल तर त्यावेळेस 4,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल. 6व्या वर्गामध्ये तिला 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी 75,000 रुपयेपर्यंतची जी आर्थिक मदत आहे ती दिली जाईल. अशा पद्धतीने या योजनेअंतर्गत ठरवण्यात आलेलं आहे. ओके. सो थोडक्यात राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. ओके. सो 75,000 रुपयेपर्यंतची जी आर्थिक मदत आहे ती दिली जाते. सो पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारक जन्मानंतर मुलीला 5,000 रुपये, पहिलीत असताना 4,000 रुपये, 6वीत असताना 6,000, 11वीत असताना 8,000 रुपये. सो हे देखील लक्षात ठेवा. 11वीत असताना 8,000 रुपये आणि 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 75,000 रुपयाची जी आर्थिक मदत आहे किंवा आर्थिक रक्कम आहे ती त्या मुलीच्या नावे हस्तांतरित केल्या जातो आहे. सो लेक लाडकी योजना महाराष्ट्राची अतिशय पॉप्युलर योजना आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. महाराष्ट्रातील कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र यासाठी म्हणून एकंदरीतच कौशल्य विकास विभागातर्फे ही योजना राबवली जाते आहे. सो या अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यासाठी उमेदवाराचे जे वयोगट निश्चित करण्यात आलेले आहे ते 18 वर्ष ते 35 वर्ष असा वयोगट असावे अशी तरतूद आहे. यामध्ये उमेदवारांना इंटर्नशिप स्वरूपाची ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ती इंटर्नशिप स्वरूपाची अर्थात प्रशिक्षण कार्य स्वरूपाची ही योजना आहे जे 6 महिन्यापर्यंत असेल. सो 6 महिने असा एकंदरीत त्याचा कालावधी असणार आहे. सो 12वी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांना किंवा युवकांना 6,000 रुपये मदत. त्यानंतर आहे ITI किंवा पदविका उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांना 8,000 रुपये मासिक जी काही मदत आहे ती दिली जाईल. पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांना किंवा युवकांना 10,000 रुपये दरमहा विद्यावेतन या अंतर्गत दिली जाते आहे. ओके. किंवा मिळणार आहे.
प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्यप्रशिक्षण किंवा इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे हे या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गतची जी काही उद्दिष्ट आहे ते आपल्याला दिसून येतं. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 असे 50,000 योजनादूत या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्याचे आपल्याला आपण बघितलेलं आहे. किंवा हे जे काही योजनादूत जी योजना आहे ती चर्चेत होती, त्यामुळे 50,000 योजनादूत नेमणे हे जी काही योजना आहे ती या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना दिसून येतो. ओके, सो महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाची योजना आहेत 3 योजना या ठिकाणी आपण बघितले जे आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर विविध राज्यातील योजना आहे आपण थोडक्यात ब्रीफमध्ये बघणार आहोत, कारण इन डिटेल त्यावर असं विचारलं जात नाही. दयाळू योजना आहे हरियाणा या राज्याची. सो या दयाळू योजनेअंतर्गत एकंदरीतच मृत्यू किंवा अपंग अंत्योदय कुटुंबातील एक सदस्यांना किंवा अंत्योदय कुटुंबातील व्यक्तीला मृत्यू किंवा अपंग आल्यास त्यांना आर्थिक मदत दिली जाते. अशा पद्धतीने ही दयाळू योजना हरियाणा सरकारने सुरू केलेली आहे. त्यानंतर आहे अमृत नगरोत्थान योजना कर्नाटक या राज्याने सुरू केलेली आहे. सशक्त महिला ऋण योजना हिमाचल प्रदेश या राज्याने सशक्त महिला ऋण योजना सुरू केलेला आहे. ओके, सो महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी म्हणून एक कर्ज योजना स्वरूपाची ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे आमा पोखरी योजना. ओके, सो महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवा, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. आमा पोखरी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? ओडिसा. ओके, सो आमा पोखरी योजना शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे जलस्रोत आहेत तर त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी म्हणून आमा पोखरी योजना सुरू करण्यात आलेली आहे. भगीरथ योजना तेलंगणा सरकारने सुरू केलेली आहे. त्यानंतर आहे नंद बाबा दूध मिशन उत्तर प्रदेश. मुख्यमंत्री लाडली बहना योजना मध्य प्रदेश या सरकारने सुरू केलेलं आहे. सो आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याआधी मध्य प्रदेश सरकारने तशाच पद्धतीची जी योजना आहे ती मुख्यमंत्री लाडली बहना योजना या नावाने सुरू केली, ज्यामध्ये महिलांना दरमहा 1,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. मुख्यमंत्री श्रमिक कल्याण योजना अरुणाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. त्यानंतर आहे मुख्यमंत्री न्याहारी योजना तेलंगणा या राज्याने सुरू केलेलं आहे. त्यानंतरची योजना आहे गृहलक्ष्मी योजना कर्नाटक. ओके, सो गृहलक्ष्मी योजना हे देखील लक्षात ठेवा, कर्नाटक या राज्याने ही सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत महिलांना दरमहा 2,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ओके, सो महिला कुटुंब प्रमुखांना दरमहा 2,000 रुपयांची आर्थिक मदत या गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत दिली जाते. ओके, त्याच पद्धतीने कर्नाटक सरकारचीच गृहज्योती योजना देखील या कर्नाटक सरकारने सुरू केलेली आहे, ते देखील लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आहे मुख्यमंत्री सीखो और कमाओ योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेलं आहे. त्यानंतर अबुआ आवास योजना झारखंड या राज्याने सुरू केलेलं आहे, अबुआ आवास योजना. त्यानंतरची योजना आहे मुख्यमंत्री सुखाश्रय योजना, महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवा. मुख्यमंत्री सुखाश्रय योजना हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेलं आहे. अलीकडे जे काही सरळ सेवा परीक्षा झालेल्या होत्या तर त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. मुख्यमंत्री सुखाश्रय योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? हिमाचल प्रदेश. कामधेनू पशुधन योजना राजस्थानने. ओके, सो महत्त्वाची योजना आहे. कामधेनू पशुधन योजना कुठल्या राज्याने सुरू केलेलं आहे? तर राजस्थान या राज्याने. त्यानंतर आहे वन टॅप वन मिशन उत्तर प्रदेश या राज्याने या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. एकंदरीतच ग्रामीण भागात पिण्यायोग्य नळाच्या पाण्याची खात्री करून त्यांना पाणी पुरवठा करणे यासाठी म्हणून वन टॅप वन मिशन ही योजना सुरू केलेली आहे. अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजना गुजरात या राज्याने श्रमिकांसाठी सुरू केलेली योजना आहे. मिशन महिला सारथी योजना उत्तर प्रदेश हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर रैतू बंधू योजना तेलंगणा शासनाद्वारे शेतकऱ्यांना 5,000 रुपयाचे वार्षिक आर्थिक मदत दिली जाते. सो नॉट वार्षिक तर प्रति एकर. ओके, सो 5,000 प्रति एकर अशा पद्धतीने रयत बंधू योजना तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. नूतन उन्नत अभिलाषा योजना. ओके, सो नूतन उन्नत अभिलाषा योजना हे देखील लक्षात ठेवा, ओडिशा या राज्याने सुरू केलेली आहे. त्यानंतर आहे हमर सुग्घर लयका अभियान छत्तीसगड या राज्याची योजना आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने विविध राज्यांनी त्यानंतर आपल्या राज्यामध्ये जी काही महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे ती या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. सो जवळपास 20 योजना आपण बघितलेल्या आहे. ओके, सो इन डिटेल जास्त विचारला जात नाही कोणत्या राज्याने कुठली योजना सुरू केलेली आहे असा एकंदरीत जर प्रश्न आला तर या ऑप्शनमधून जर आला तर ते प्रश्न आपल्याला चुकायला नको म्हणून आपण हे या ठिकाणी दिलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण जी काही योजना महत्त्वाच्या योजना आहेत त्याच्या आपण 2 पार्टमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 पार्टमध्ये महत्त्वाच्या योजना बघितलेल्या आहे. ओके, सो पार्ट 1मध्ये आपण 2014 ते 2020-21 पर्यंत. ओके, सो 20-21 पर्यंत ज्या महत्त्वाच्या योजना केंद्र शासनाने सुरू केलेल्या होत्या ते बघितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आयोगाने ज्या काही प्रश्न विचारलेले होते तर ते देखील आपण त्या पार्टमध्ये बघितलेलं आहे. सो या ठिकाणी
अलीकडे जे लेटेस्टमध्ये योजना सुरू झालेल्या आहे 2022 ते 2023-24 या दरम्यानच्या योजना आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे, ज्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो असे एक्सपेक्टेड योजना या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. सो या दोन्ही लेक्चरची जी PDF आहे ते तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिली जाईल. ओके, सो तुम्ही तुमच्या पद्धतीने ते जी काही PDF आहे ते रिवाईज करू शकता आणि जर या लेक्चर सिरीजमधून प्रश्न आला तर ते चुकायला नको अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे. या व्यतिरिक्त दुसरं काही करण्याची आवश्यकता पडणार नाही अशा पद्धतीने आपण हे जे काही लेक्चर आहे किंवा जी PDF आहे ते तयार केलेलं आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्कीच अभ्यास व्यवस्थित करत राहा. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. सो थँक्यू, धन्यवाद.